नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील संख्या पद्धती या धड्यासंबंधी आपण माहिती घ्यायची आहे। याच्या आधी तुम्हाला संख्यामध्ये संख्या रेषा याचं ज्ञान झालेलं आहे, याची माहिती झालेली आहे। तर इथं फळ्यावर संख्या रेषा काढलेली आहे। संख्या रेषा असल्यामुळे अमर्यादित असते दोन्ही बाजूला, कारण त्याचा आरंभ कुठे माहीत नसतो। त्यामुळे इथं आपण मध्यभागी 0 घेतलाय, त्याला आरंभ बिंदू म्हणतात किंवा सुरुवातीचा बिंदू। आणि त्याच्यानंतर समान अंतरावर एक बिंदू घेऊन त्याच्यानंतर आपण पूर्णांक लिहिलेले आहेत 1 2 3 4 किंवा ह्या संख्यांना काय म्हणतो आपण मोज संख्या म्हणतो, किंवा मोजताना आपण 1 2 3 4 ह्या अंकामध्ये मोजतो, किंवा यांना नैसर्गिक संख्या सुद्धा म्हणतात। आणि डाव्या बाजूला समान अंतरावर, तेवढ्याच समान अंतरावर -1 -2 -3 -4 टिंबा हे अनंत संख्या आहेत। त्या उजव्या बाजूला धन संख्या आहेत आणि डाव्या बाजूला ऋण संख्या आहेत। याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे। तर याच्यामध्ये ह्याच्या दरम्यान सुद्धा आणि काही संख्या आहेत। काय संख्या रेषेवर अनंत बिंदू आहेत, त्या अनंत बिंदूपैकी प्रत्येक बिंदूवर संख्या आपण निर्देशित करू शकतो। या सर्व संख्यांना आपण वास्तव संख्या म्हणतो। म्हणजे वास्तव संख्येची व्याख्या कशी होईल, तर ज्या संख्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो किंवा ज्या संख्या आपण दैनंदिन व्यवहारामध्ये सतत वापरत असतो, तर त्या सर्व संख्यांना काय म्हणतात, वास्तव संख्या। तर या वास्तव संख्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक परिमेय संख्या आणि दुसरी अपरिमेय संख्या। परिमेय संख्या किंवा याला रॅशनल नंबर्स म्हणतात। तर परिमेय संख्येची व्याख्या परिमेय संख्या परिमेय संख्या याला रॅशनल नंबर्स। तर परिमेय संख्येची व्याख्या, जी संख्या आपण p/q या स्वरूपात लिहिली जाते, त्या संख्येतला दोन्ही पद जे आहेत तर अंशस्थानी p/q स्वरूपातील संख्या। तरी 2 पद आहेत, वरचं पद आहे त्याला अंशस्थानचं पद म्हणतात, खाली छेदस्थानचं पद। ह्या दोन्ही पदातली संख्या कशी असावी, ती पूर्णांकच असली पाहिजेत आणि याच्यामध्ये q ची किंमत काय नसावी, 0 नसावी। ही परिमेय संख्येची व्याख्या आहे। या संख्येत p व q या पूर्णांक संख्या असून q इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे याची q ची किंमत काय नाही, 0 नाही, किंवा शून्येतर संख्या आहे। q ही शून्येतर संख्या असेल तर p/q ही परिमेय संख्या असते। आता परिमेय संख्यामध्ये आणि प्रकार पडतात। पहिले आपण मगाशी बघितलं संख्या रेषेचा आपण विचार केला। संख्या रेषेच्या उजव्या बाजूला संख्या कोणत्या आहेत, ह्या सर्व धन संख्या आहेत, 1 2 3 4 किंवा नैसर्गिक संख्या आहेत। तर नैसर्गिक संख्या ह्या सुद्धा परिमेय संख्येत येतात। तुम्ही म्हणाल याच्यात p/q मध्ये नैसर्गिक संख्या पहिला n संच, नैसर्गिक संख्या 1 2 3 4 टिंबाटिंब, किंवा यांना मोज संख्या सुद्धा म्हणतात। मग आता ही संख्या सुद्धा काय येते, परिमेय संख्या, कारण तुम्ही याच्या प्रत्येकाचा छेद नाही इथं नोंद केलेला नाही, पण काय असतो त्याचा छेद नेहमी 1 असतोच। म्हणजे याच्यामध्ये 1/1 म्हणजेच 1 2/1 3/1 4/1 5/1 6/1 ह्या सगळ्या संख्या ह्या साच्यामध्ये बसतात किंवा p/q या स्वरूपात लिहिता येतात। म्हणजे याचा अर्थ नैसर्गिक संख्या सुद्धा काय झाल्या, ह्या परिमेय संख्या होऊ शकतात। दुसरं आहे पूर्ण संख्या। पूर्ण संख्यामध्ये ह्या सर्व नैसर्गिक संख्या आल्यात, पण याच्यात एक कमतरता आहे। पूर्णत्व होण्यासाठी कशाची गरज आहे, 0ची गरज आहे।
म्हणजे याची सुरुवात पूर्ण संख्यांची सुरुवात 0 1 2 3 4 5 टिंबाटिंब. यांचा सुद्धा काय छेद नाही तर नोंद केलेला नाही, पण याचा छेद काय असतो नेहमी एकच असतो. म्हणजे ती सुद्धा पूर्ण संख्या सुद्धा कशात बसते, p/q स्वरूपात बसते. म्हणजे ही सुद्धा काय परिमेय संख्या, यांचा सुद्धा छेद एक असतो. त्याच्यानंतर पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या याला इंटिजर्स म्हणतात, याला होल नंबर्स, याला नॅचरल नंबर्स, त्यामुळे ते नोंद घेतलेले आहे, सांकेतिक खुणेत लिहिलेले. पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या आता संख्या रेषेवर दाखवलेले आहेत. उजव्या बाजूला 1 2 3 4, डाव्या बाजूला ह्या सर्व काय आहेत पूर्णांकच आहेत. ह्या धन पूर्णांक आहेत आणि ऋण पूर्णांक आहेत. सर्वांचा छेद नेहमी काय असतो, एक असतो. त्यामुळे p/q ही अट इथं सुद्धा पूर्ण होते. त्यामुळे पूर्णांक संख्या सुद्धा काय होतात, परिमेय संख्या होतात. -3 -2 -1 0 1 2 3 टिंबाटिंब, या सुद्धा काय होतात पूर्णांक संख्या सुद्धा परिमेय संख्या असतात. दुसरं p/q स्वरूपात लिहिता येण्यासारख्या संख्या म्हणजे कोणताही अंश पूर्णांक घ्या आणि छेद सुद्धा पूर्णांक असला पाहिजे. पण छेदची किंमत काय असेल, 0 हा काय, 0 सुद्धा हा पूर्णांक आहे. इथंही महत्त्वाचं इथं नोंद घ्या, कारण पूर्णांक म्हणजे आपल्या लक्षात येतं काय 1 2 3 4 एवढेच पूर्णांक असतील, तर 0 सुद्धा हा पूर्णांकाच आहे, त्याचा सुद्धा छेद एक असतो. त्यामुळे इथं पूर्णांक संख्या सुद्धा ही सुद्धा होईल. तर 2/3 3/4 किंवा 15/22 कोणतीही संख्या आपण ह्या p/q स्वरूपात हे आपल्या गृहीत येते काय, p/q म्हणजे ह्या संख्या असतील आणि ह्या नसतील असं वाटतंय, पण याचा छेद एक असल्यामुळे ह्या सुद्धा पूर्णांक संख्या, ह्या पूर्ण नैसर्गिक पूर्णांक आणि पूर्ण संख्या ह्या सुद्धा परिमेय संख्या होऊ शकतात. आता याच्यामध्ये याच्या दरम्यान संख्या आहेत त्या आपण इथं साधारणतः घेतलेल्या आहेत. आता 0 ते 1 याचा जर समान आपण 2 भाग केले तर त्यातला पहिला भाग काय असेल, याची किंमत काय असेल, 2 भागापैकी 1 भाग घेतला तर याची किंमत काय होईल, पूर्ण भागाचे समान 2 भाग केले, त्यातला किती भाग घेतला आपण 1, म्हणजे 1/2 म्हणजे अर्धा झाला. पुन्हा इथं 4 भाग केले आपण समान, एक पूर्ण भागाचे 1 2 3 4 भाग केले, त्यातला पहिला भाग घेतला तर याची किंमत काय होईल, समान किती भाग केलेत आपण 4 भाग केलेत, त्यातला कितवा भाग घेतला आपण 1. इथं काय होईल 1 2 3 भाग, 4 भागापैकी किती भाग घेतलेत आपण, 4 भागापैकी 3 भाग घेतलेत, हे 3/4. अशा प्रकारे p/q स्वरूपात संख्या सुद्धा आहेत. ह्या संख्या सुद्धा आपल्याला ह्या संख्या रेषेवर दाखवता येतात. तर आता एक उदाहरण इथं, याच्या दरम्यान असंख्य बिंदू आहेत. तर असंख्य बिंदू जे आहेत त्यासुद्धा परिमेय संख्या आहेत, कारण त्यांना तिचं जागा आहे, संख्या रेषेवर जागा आहे, अस्तित्व आहे त्यांचं. त्या सगळ्यांना वास्तव संख्या किंवा या परिमेय संख्या म्हणू शकतो. आता एक उदाहरण घेऊ आपण, कोणतीही 2 संख्या घ्या पूर्णांक, त्याच्यामधील परिमेय संख्या आपण शोधू. उदाहरणार्थ 3 आणि 4. मधील 6 किंवा 5 घ्या, 5 परिमेय संख्या लिहा. चार 3 ही परिमेय संख्या आहे, 3/1 4/1 सुद्धा परिमेय संख्या आहे. 3 आणि 4च्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या आहेत, त्यापैकी कोणत्याही 5 लिहा म्हटलं. तर हे लिहिताना आपण काय करूया, 5 परिमेय संख्या घेताना 5 + 1 घ्यायचा म्हणजे 6 होते. तर आता इथं 6 ना दोन्ही पदाला गुणायचं. आता इथं 3 जी संख्या आहे ती परिमेय संख्येच्या स्वरूपात कशी लिहिता येते आपल्याला, 3/1. 4 ही संख्या घेतली तर ही परिमेय संख्येच्या रूपात म्हणजे p/q स्वरूपात काय लिहिता येते, 4/1. दोन्ही पदांना काय करूया आपण 6 ने गुणी, म्हणजे सममूल्य किंमत. 3 म्हणजे 3/1 आणि म्हणजेच दोन्ही पदांना अंशाला आणि छेदाला किती न गुणूया, 6 न गुणी. तर हे होतात वरती 6×3 18 आणि इथं 6×1 6. तर इथं दोन्ही पदांना आपण 6 न गुणायचं, समान किंमत. कारण दोन्ही पदांना एकाच संख्येनं गुणलं तर ते सममूल्य समान मूल्य अपूर्णांक मिळतो आपल्याला. तर इथं 6×24
आणि 6 छेदात 24/6. 3 आणि 4च्या दरम्यान, 3च्या दरम्यान म्हणजेच 18/6. इथं संक्षिप्त रूप दिला तर 6 × 6 7 त्रिकट म्हणजे 3च किंमत झाली. रूप बदललं पण त्याची व्हॅल्यू काय, किंमत काय तेच आहे. 4 म्हणजे तिथं 6 × 6 6 चौक 24. रूप बदल कारण आपण पी छेद क्यू स्वरूपात लिहिलं. आपल्याला 5 घ्यायचे. मग आता 3 आणि 4 यांच्या दरम्यान असलेल्या, ह्याच्यामध्ये असलेल्या परिमेय संख्या आपल्याला 5 शोधायच्या. मग 3 म्हणजेच काय, आपण 18/6 घेतो आणि 4 म्हणजेच काय, आपण त्याचं रूप काय 24/6 घेतलं. हे जे दरम्यानच्या 5 संख्या. आता 18च्या पुढची घ्या 19/6, त्या पुढची 20/6, त्याच्या पुढची 21/6, त्याच्या पुढची 22/6, 23/6. 1 2 3 4 5 याप्रमाणे आपल्याला 6 परिमेय संख्या विचारल्या. तर 6 + 1 7 करायचं, दोन्ही पदांना 7 न गुणायचं आणि त्याप्रमाणे कंटिन्युअस आपण क्रमागत संख्या लिहिल्या. सर्वांचा छेद समान आहे त्यामुळे आपल्याला त्या परिमेय संख्या अशा मिळवता येतात. हे झालं पूर्णांकाच्या बाबतीत. अपूर्णांक असेल म्हणजे अंश आणि छेद त्या स्वरूपात असेल तर त्यातील परिमेय संख्या कशा शोधायच्या. उदाहरणार्थ 2/5 कोणती घेऊ शकता आणि दुसरी आहे 3/5. मग अशी 3 आणि 4 घेतलं होतं. आता पी छेद क्यू स्वरूपात, क्यूची किंमत 1 पेक्षा मोठी आहे तर अशा प्रकारच्या असतील संख्या तर त्याच्या दरम्यानसुद्धा परिमेय संख्या अनंत आहेत. त्यापैकी कोणत्याही 5 लिहा म्हटलेत तर त्या 5 काढण्याची पद्धत ह्या पद्धतीने करायचं. आपल्याला 5 घ्यायचं म्हणजे किती काय करायचं, 5 + 1 6. इथं छेद काय करायचं, आपण एकदा बदल करायचा आहे. पहिली संख्या आपण 2/5 घेतली तर याची सममूल्य किंमत दोन्ही पदांना काय करूया आपण 6नच गुणूया. 2 × 6 तर छेदस्थानी काय होणार 5 × 6. 6 × 2 = 12 आणि 5 × 6 = 30. दुसरी संख्या कोणती आहे 3/5. तर अंश आणि छेद या दोन्ही पदांना कितीनं गुणायचं ठरलं आहे 6नं गुणायचं आहे कारण आपल्याला 5 परिमेय संख्या शोधायच्या आहेत. 3 × 6 आणि छेदात किती 5 × 6. दोन्ही पदांना एकाच संख्येनं गुणलं. हे कॅन्सलसुद्धा करू शकता आणि मूळ किंमत तुम्ही मिळवू शकता परत किंवा इथं संक्षिप्त रूप दिलं तरी मूळ संख्या मिळते. 6 × 18 छेद 5 × 6 = 30. आता आपल्याला याच्या दोघांच्या मधील 5 परिमेय संख्या मिळवायच्या. तर पहिली संख्या आपण 2/3 घेतलेली आहे आणि शेवटची कोणती आहे 3/5. ह्याच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या आहेत त्यापैकी आपल्याला 5च मिळवायचे आहेत. त्याच्यासाठी आपण 6ची निवड केलेली आहे. तर इथं 2/5 म्हणजेच सममूल्य किंमत किती 12/30 आणि 3/5 म्हणजेच किती 18/30. आता आपल्याला 5 मिळणार आहेत त्या प्रत्येकाचा छेद किती असणार 30च असणार. जरा उलट्या पद्धतीने लिहा मगाच्यापेक्षा. तर 12 अंतर किती 13 14 15 16 17 आणि 18. 1 2 3 4 5 ह्या मधील दरम्यानच्या परिमेय संख्या आपण या पद्धतीने मिळू शकतो. मग अशी आपण घेतलं 3 आणि 4. आता इथं अपूर्णांक घेतलं त्याच्यामधील परिमेय संख्या आपण शोधू शकतो. तर याच्या व्यतिरिक्त परिमेय संख्या आपण बघितली. पी छेद पहिली व्याख्या कोणती P/Q स्वरूपात लिहिलेली संख्या असेल आणि दोन्ही पदं जी असतील P आणि Q यांची ह्या संख्या कशा असतील पूर्णांकच असतील आणि Qची किंमत काय नसावी 0 नसावी. या अट असेल, अट पूर्ण होत असेल तर ती संख्या काय असते परिमेय संख्या असते. याच्या व्यतिरिक्त नैसर्गिक संख्या ह्या परिमेय संख्या आहेत. पूर्ण संख्यासुद्धा परिमेय संख्या आहेत आणि पूर्णांक धन ऋण पूर्णांक असतील तर हे सुद्धा काय आहेत परिमेय संख्या आहेत. आणि त्याच्यामधील दरम्यान संख्या आपण शोधण्यासाठी काही उदाहरणं घेतली. याच्या व्यतिरिक्त परिमेय संख्याचा आणखीन एक मुद्दा येतो तोही बघूया. जर परिमेय संख्येमध्ये दशांश विस्तार रूप
जर एखाद्या अंश आणि छेद स्वरूपातील संख्येचं आपण दशांश रूप दिलं, दशांश विस्तार रूपात रूपांतर केलं, तर ती संख्या शांत दशांश अपूर्णांक असेल तर ती परिमेय संख्या असते, किंवा आवर्ती दशांश अपूर्णांक असेल तर ती परिमेय संख्या असू शकते. ही सुद्धा एक अट आहे तिथं. त्यासाठी एक उदाहरण घ्या. शांत दशांश अपूर्णांक. शांत म्हणजे बाकी काय येते, इथं 0 येते आणि दशांश अपूर्णांक आपल्याला मिळतो. उदाहरण घ्या इथं 7/8. तर ही परिमेय संख्या असते. शांत दशांश अपूर्णांकात रूपांतर असेल तर ती सुद्धा परिमेय संख्या असू शकते. म्हणजे परिमेय संख्या असण्याच्या अटी आपण बघालोय. 7/8 तर ही शांत दशांश अपूर्णांक आहे का बघूया. म्हणजे अंशस्थानी किती 7, छेदस्थानी 8. आपण हे 2-3 प्रकारे वाचू. 7/8 म्हणू शकतो, किंवा 7 अष्टमांश म्हणू शकतो, किंवा 7/8 सुद्धा म्हणू शकतो. अशा 3 प्रकारे वाचू शकतो. म्हणजे 7/8 हे कितीला कितीनं बघायचं. काही मुलं काय करतात, 8 मोठे म्हणजे 8ला 7नं बघतात. हे चुकीचं आहे. 7ला कितीनं बघायचं, 8नं. त्याची मांडणी आपण खालच्या वर्गात केलेली आहे. 7/8 या ठिकाणी 8नं भागायचं आहे 7ला. 7 ही संख्या कशी आहे, 8पेक्षा लहान असेल तर आपण काय करतो, ते पुढे काय करतो, एक 0 घेतो. आता 7 पॉईंट इथं पाहिजे तेवढे 0 लिहिले तरी काय बिघडत नाही. म्हणजे 7च किंमत ती 7.00 असेल तर वरून घेतला 0. आता भाग जातोच पाहिजे, कारण 7पेक्षा ही संख्या 8पेक्षा लहान असल्याने भाग जात नाही. भाग लागला काय, सुरुवातीला शून्याचा, म्हणून आपण वरून एक 0 घेतलं. 70 झाले. तर 8×7 पण 8×8 64. 8×8 64. भाग जातो 64. इथं आपण वजावी करतो. 10तून 4 गेले 6, 0. परत 0 घेतला वरती. हे आपण करत जायचं आहे कुठपर्यंत, बाकी 0 येईपर्यंत करायचं आहे. तर त्याला काय म्हणतात, 0 आला तर हा शांत दशांश अपूर्णांक. पुढे घेतले 7×8 56. राहिले किती 4. वरून घेतला 0. झाले 40. 8नं भागतोय. 8नं आपण भागायचं आहे 40ला. म्हणजे कितीचा भाग होतो, 5चा. 8×5 40. बाकी आली 0. कारण बाकी 0 आली आणि हा दशांश अपूर्णांक आहे. ह्याला काय म्हणतात, शांत म्हणजे मर्यादित. तर ही सुद्धा परिमेय संख्या आहे. आणि म्हणून 7/8 म्हणजे 0.875 हा व्यवहारी अपूर्णांक होता, अंश आणि छेद. त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं आणि बाकी 0 आले, म्हणजे हा शांत अपूर्णांक झाला. शांत दशांश अपूर्णांक म्हणजे ही परिमेय संख्या आहे. म्हणजे परिमेय संख्या ओळखण्याचा हा एक निकष आहे. दुसरं एक उदाहरण घेऊ आपण. 1/7 आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश अपूर्णांक हे बाकी 0 येणार नाही. हे अशा प्रकारचं एक उदाहरण घ्या आणि ती सुद्धा काय होते, परिमेय संख्या होऊ शकते. परिमेय संख्या असते. 1/7 किंवा 1/7 हे एक उदाहरण घेऊया. तर इथं भागाकार करायचा आहे. 1ला कितीनं भागायचं आहे, 7नं भागायचं. 1/7. आता 1.000 किती घ्या 0 तुम्हाला गरज असेल तितकी, म्हणजे एकच 1 पॉईंट. तर पहिला आपण 1 घेतला, भाग लागत नाही, भाग लागला 0चा दशांश चिन्ह. पुढे घेतला 0, झाले 10. 7पेक्षा मोठे आहेत, भाग लावू शकतो. 7×1 7, 1चा भाग लागला. राहिले 3. वरून घेतला 0, 30 झाले.
7 चौक 28, 4चा भाग लागतो. 10तून 8 गेली 2, हातचा दिला 0, वरून घेतला 0, 20. 7 दोन्ही 14, 10तून 4 गेले 6, हातचा दिला 0. इथे करूया आपण, पुढे घ्या आपण 0. 60 झाले, 7चा भाग लावायचा, 7 8 56, 7 8 56. 10तून 6 गेले 4, हातचा दिला 0, वरून घेतला 0. 40 झाले. 7 5 35, वजावी केली, 40तून 35 गेले, 5 राहिले. बाकी आपल्याला 0 मिळाला नाही तर आपण घ्यायचं इथं. 0 घेतला, 50 झाले. 7 7 49, 50मध्ये 49 गेले, 1 राहिला, किंवा 10तून 9 गेले 1, हातचा दिला 0. आपण सुरुवात केली होती काय, 1ला भागत होतो, कशानं, 7नं. आणि आता सध्या कोणत्या स्थितीत आलो आपण, बाकी किती आले, 1. तर पुढे जर करायला लागला तर हाच झेरॉक्स पुढे येणार आहे. हे जे काय आपण केलं आहे हेच पुढे कंटिन्यू येणार. म्हणजे बाकी कधी 0 येणं शक्य नाही. रात्रंदिवस जरी भागाकार केला तर हेच कॉपी होणार पुढे. म्हणजे हा जो समूह आहे भागाकाराच्या ठिकाणी 1 4 2 8 5 7, तर हाच समूह परत कंटिन्यू येणार. तर अशा पद्धतीचं असेल अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, तर ह्याला काय म्हणतात, आवर्ती. म्हणजे कुठंतरी आवर्त घ्यायला पाहिजे. तर ही संख्यासुद्धा काय होते, परिमेय संख्या असते. म्हणजे परिमेय संख्याच्या अटी बघा, त्याची ही वेगवेगळी उदाहरणं घ्यायला आपण. तर हे लिहिताना आपण 1/7, उत्तर लिहिताना असं लिहिलं पाहिजे 1/7 म्हणजे दशांश अपूर्णांक रूपांतर 0.142 857. ह्याला आवर्ती दशांश अपूर्णांक. म्हणजे हा समूह जो आहे, अंकांचा समूह, हाच परत पुढे येणार आहे. त्याच्याकरिता आपण इथं आवर्त घेतलेलं आहे. पुढे भागाकार केला तर हेच येणार आहे. तर अशा प्रकारच्या संख्या असतील तर या सर्व संख्यांना काय म्हणतात, परिमेय संख्या. म्हणजे परिमेय संख्या असण्यास थोडक्यात आपण काय शिकलो, आपण परिमेय संख्या म्हणजे कोणत्या, p/q स्वरूपात संख्या असली पाहिजे, दोन्ही पदं पूर्णांक असली पाहिजेत, आणि छेदाची किंमत काय नसावी, 0 नसावी. तर अशा प्रकारची उदाहरणं म्हणजे नैसर्गिक संख्या ह्या परिमेय संख्या आहेत, पूर्ण संख्या ह्यासुद्धा परिमेय संख्या आहेत. नंतर पूर्णांक संख्या धन ऋण असू दे, 0 असू दे, सर्व ह्यासुद्धा परिमेय संख्या आहेत. त्याच्यानंतर दशांश अपूर्णांकाच्या बाबतीत शांत अपूर्णांक असेल, शांत दशांश अपूर्णांक असेल तर तो सुद्धा काय असतो, परिमेय संख्या असतो. आवर्ती दशांश अपूर्णांक असेल तर ती सुद्धा काय असते, परिमेय संख्या असते. या ठिकाणी आपण थांबूया, पुढच्या पाठात बघू. थँक्यू.